नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. सध्या एकंदर राज्यातल्या साहित्य क्षेत्रात आणि संपूर्ण विदर्भात खळबळ माजली आहे. निमित्त आहे नागपुरातल्या विदर्भातल्या विदर्भ साहित्य संघाची निवडणूक. वरकरणी हा साहित्यिकांचा विषय. त्यात वास्तविक इतरांनी, बाहेरच्यांनी, व्यापाऱ्यांनी ढवळाढवळ करण्याची गरज नव्हती. परंतु काही चटावलेले आणि काही व्यापारी वृत्तीचे माणसं, नेते, समाजसेवक नको तेवढं तोंड खुपसायला लागल्यानं ही विदर्भ साहित्य संघाची निवडणूक सध्या गाजते आहे. त्याची चर्चा संपूर्ण साहित्य क्षेत्रात खळबळ माजवणारी आहे. त्यावर मला व्यापक सांगायचं आहे. तुम्ही अवाक व्हाल, आश्चर्यचकित व्हाल त्यातल्या भानगडी ऐकून. मित्रांनो, असं आहे की त्या हिम्मतवाला सिनेमा होता जितेंद्रचा. त्या सिनेमामध्ये जो खलनायक असतो तो अमजद खान आणि उपखलनायक जो असतो तो कादर खान. अमजद खान जे सांगेल ते कादर खान. या पद्धतीनं त्या सिनेमामध्ये साऱ्या गमती जमती खलनायकांच्या दाखवल्यात. म्हणजे अमजद खाननी सांगितल्यानंतर कादर खान आपल्या मुलासंगे जितेंद्रच्या बहिणीचं लग्न लावून देतो. एवढं तो त्याच्या अधीन असतो. नागपुरात नेमकं तेच घडत आहे. वास्तविक नागपुरातले गिरीश गांधी यांचा दूरदूरपर्यंत भारतीय जनता पक्षाशी संबंध नाही किंवा त्यांची उभी हयात विशेषतः देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे नेते, संघावाले यांना दूषणं देण्यात गेलेली आहे. पण तरीही कायम सतत नितीन गडकरी यांनी त्यांना जवळ घेतलं आहे आणि या गमतीनं नागपूरकर त्या दोघांची तुलना अमजद खान आणि कादर खान पद्धतीनं करत आहेत. म्हणजे गडकरींनी सांगायचं आणि गिरीश गांधींनी मान डोलवायची. यात एकच माणूस तटस्थ उभा आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्या व्यक्तीचा मला राग येतो आहे. मला वास्तविक नागपूरमध्ये एक सुंदर नंदनवन फुलवायचं होतं. परंतु नितीन गडकरींचं वागणं बघितलं आणि आपण उगाचच 5 वर्ष आधी जाऊ म्हणून मी नागपुरातला माझा मुक्काम हलवला. मी वास्तविक तिथे घर घेतलं होतं. पण गडकरींचे उपद्व्याप बघितले आणि आपल्याला ते सहन होणार नाहीत माझ्या लक्षात आलं आणि मी नागपुरातून बाहेर पडलो. मुंबई आपली बरी या उद्देशानं येथेच कंटिन्यू काम केलं. मित्रांनो, विदर्भ साहित्य संमेलनाच्या बाबतीमध्ये अनेक वादग्रस्त घटना घडलेल्या आहेत. विदर्भ साहित्य संघाची इमारत ही नागपुरातली सर्वात महत्त्वाच्या परिसरातली इमारत आहे. झाशी राणी चौकामध्ये विदर्भ साहित्य संघाची इमारत उभी आहे, ज्याचं वाटोळं राम शेवाळकरांनी केवळ आपल्या मुलाच्या प्रेमाखातर केलेलं आहे. इट्स लॉंग बॅक. राम शेवाळकर, डॉक्टर राम शेवाळकर एवढा मोठा साहित्यिक माणूस, विदर्भ साहित्य संघाचे ते अध्यक्ष असताना त्यांनी ही मोक्याची इमारत आपल्या बिल्डर व्यवसायात असलेल्या मुलाला, चिरंजीवांना, आशुतोष शेवाळकरांना ताब्यात दिली आणि तेथूनच या विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीची वाट लागली, ज्यावर सध्या काही लोकांचा डोळा आहे. जशी ती इमारत वादग्रस्त ठरली तोपर्यंत राम शेवाळकरांकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा होता. आशुतोष देखील एक उत्तम व्यावसायिक आहे म्हणून सारे त्याच्याकडे कौतुकानं बघायचे. पण जेव्हा आपण फसवल्या गेलो, गंडवल्या गेलो,
हे विशेषतः विदर्भातल्या साहित्यिकांच्या लक्षात आलं तेव्हापासून शेवाळकर आणि आशुतोष लोकांच्या, नागपूरकरांच्या, विदर्भातल्या आणि साहित्यिकांच्या मनातून उतरले. पुढे शेवाळकर गेले. आता शेवाळकर असतील किंवा त्या पद्धतीचे आजपर्यंतचे अध्यक्ष झालेले असतील, त्या साऱ्यांचा साहित्याशी जवळचा संबंध होता. ते सारे साहित्यिक होते. म्हणूनच त्यांना आळीपाळीनं, विशेषतः डॉक्टर सुरेश द्वादशीवार, ज्यांनी साहित्य आणि पत्रकारितामध्ये उभं आयुष्य वेचलं, राम शेवाळकर, ज्यांची बोलण्यावर हुकमत होती, साहित्यावर कमांड होती, या पद्धतीचे सारे साहित्यिक. आणि आता त्या रांगेमध्ये येऊन बसल्यात गिरीश गांधी. हिंदी भाषिकांच्या ताब्यात आधी हे मराठी साहित्याचं लेणं द्यायचं आणि त्यानंतर हळूच ती जागा गोरक्षण पद्धतीनं आपल्या मुलांच्या ताब्यात द्यायची, असा डाव कदाचित नितीन गडकरींचा असू शकतो. आणि त्यामुळे त्यांनी आपल्या या कादरखानला जवळ घेतला आहे. गिरीश गांधी, त्यांचा साहित्याशी, लिखाणाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. नागपुरातल्या साहित्यिकांना, पत्रकारांना ते सहकार्य करतात, पण स्वतः साहित्यिक नाही. ज्यानं सिनेमात अभिनय केला नाही त्याला जर उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक दिलं गेलं तर ते जसं विचित्र वाटेल, तेच नेमकं गिरीश गांधींच्या बाबतीत घडतं आहे. मराठी माणसाच्या या क्षेत्रामध्ये हा नॉन मराठी माणूस कुठल्या उद्देशानं ढवळाढवळ करतो आहे आणि वादग्रस्त पद्धतीनं येणारी विदर्भ साहित्य संघाची निवडणूक लढवल्या जाते आहे, घेतल्या जाते आहे. सारे हतबल आहेत, कारण गडकरी मोठे आहेत पैशांनी आणि अर्थातच त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर बोलायचं कोणी? आणि आजकाल तसंही गडकरींची नजर जर एखाद्या जागेवर पडत असेल तर तिथे कोणीही ढवळाढवळ करायची नसते. मग तो लंडन स्ट्रीट असेल किंवा गोरक्षणाची महत्त्वाची जागा. आता पुन्हा एकदा हा विषय कधीतरी गाजणार आहे. विदर्भ साहित्य संघाची इमारत. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा त्या ठिकाणी धनवटे नाट्य मंदिर होतं, नागपुरातलं गाजलेलं आणि विदर्भातलं नावाजलेलं. पण पुढे शेवाळकरांनी ते पाडलं आणि कुठेतरी वर कोपऱ्यात नेऊन ठेवलं. खालची दुकानं विकल्या गेली. सारा गोंधळी आणि भ्रष्ट कारभार. त्यातून पूर्णतः वाट लागली आणि आता आणखी त्याची वाट लागू नये असं जर वाटत असेल तर नक्कीच मराठी माणसानं तिथे लक्ष घालण्याची गरज आहे, पण ते घडणार नाही. मला असं वाटतं की नितीन गडकरी असं का वागतायत? म्हणजे बघा, शरद पवारांना एक मुलगी, फडणवीसांना एक मुलगी. शरद पवारांची सुप्रिया आणि फडणवीसांची दिग्विजा. तुम्हाला कधी पवार सुप्रिया पद्धतीनं फडणवीस आपल्या मुलीच्या बाबतीमध्ये वागताना दिसले का हो? कणभर किंवा क्षणभरही नाही. कधीतरी होळी असेल, दिवाळी असेल, गणपती असतील तर आपल्या लेकीचं कौतुक करताना ते दिसतात, तेवढ्यापुरतं. त्यानंतर कधीही आपल्या लेकीसाठी फडणवीस गडकरी पद्धतीनं आर्थिक गोंधळ घालतायत हे झालेलं घडलेलं मी पाहिलेलं नाही. नाही तर मी त्यावर देखील टीका केली असते. गडकरींना आपला अंत शरद पवार पद्धतीनं करून घ्यायचा आहे का? त्यांचेच मित्र, त्यांचेच हे फंटर गिरीश गांधी नेहमी तेच सांगतात ना, जे मी तुम्हाला सांगतो की वक्त चांगला असू शकतो गडकरी, अंत चांगला नाही. म्हणजे आपल्या मुलांसाठी काय काय करून ठेवायचं आहे.
निखिल, सारंग, केतकी आणि जावई आदित्य कासखेडेकर. मी मागेही तुम्हाला सांगितलं की गडकरींनी मुलीला आणि जावयाला अमेरिकेतनं बस्तान बांधून इथे बोलावून घेतलं. सारं काही आपल्यासाठी. असा गडकरींचा आर्थिकदृष्ट्या हट्ट का? खूप वाईट वाटतं, राग येत नाही. गडकरी कुठे चालले? आणि गिरीश गांधींसाठी नागपुरातल्या साहित्य संघाच्या निवडणुकीमध्ये जर नितीन गडकरी संघ आणि भाजपला वेठीस धरून कधीही संघाच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह भूमिका न घेणाऱ्या गिरीश गांधींना सहकार्य करत असतील, मदत करत असतील, तर नक्कीच नेमका आणि नक्की वेगळा वास तिथे येतोय. हे घडता कामा नये. नागपुरातले एक पत्रकार सुनील कुहीकर, त्यांचं शंखनाद नावाचं एक उत्तम यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्या चॅनलला, त्यांच्या वाहिनीला श्रीपाद भालचंद्र जोशी या साहित्यिकानं, या ज्येष्ठ साहित्यिकानं, ज्यानं आपलं आयुष्य विदर्भ साहित्य संघ आणि साहित्यासाठी वेचलं आहे, त्या जोशींची मुलाखत जर जमलं तर तुम्ही ऐका. तुमच्या अंगाला शहारे येतील. आणि नेमके नितीन गडकरी कुठे चुकतायत, किती चुका करतायत, ते बघून वाचून अंगाचा थरकाप उडेल. आज त्याची गंमत वाटते, त्यातून आर्थिक फायदे होत असतात. पण गडकरी ही त्यांची, तुम्ही लिहून ठेवा, गडकरींची मंत्री आणि खासदार म्हणून ही शेवटची टर्म आहे. त्यामुळे कसं असतं की तो दिवा विजण्यापूर्वी जसा फडफडतो ना, त्या पद्धतीनं मला वाटतं गडकरींचं सुरू आहे का सावटायचं. कारण 2030 नंतर घरी बसायचं आहे. असं वागू नका नितीन गडकरी. निवृत्त होण्यापूर्वी, राजकीय निवृत्ती घेण्यापूर्वी तुमच्याकडे लोकांनी आदरानं बघितलं पाहिजे. धुळफेक करणं तुम्हाला फार छान जमतं, ते करू नका. अन्यथा तुमचाही शरद पवार होईल. येथेच सारं काही भोगून वर जायचं असतं. आपल्या मुलीचं अपयश आणि तिची तडफड ज्या पद्धतीनं शरद पवार बघून अस्वस्थ होत आहेत, देवकर तुमच्यावरती पाळी न येऊ. एवढं आपल्या मुलांसाठी धडपडणं योग्य नाही. राज्यात देशात मालमत्ता करत फिरणं योग्य नाही. मान खाली जाते. आणि अगदी साध्या क्षुल्लक गोष्टीमध्ये, साहित्यासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ढवळाढवळ करायची अजूनही वेळ गेलेली नाही. त्या गांधींना सांगा शांत बसून राहा. आपण उत्तम साहित्यिकांच्या हातात ही संस्था विदर्भ साहित्य संघ सोपवूया आणि बाजूला राहूया. तनमन धनानं काही मनामध्ये या जागेवर शॉपिंग निघालं पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे, त्यांनी अमुक फायदा करून घेतला पाहिजे, असा कुठलाही विचार नका आणू. गांधी असे शाप घेऊ नका. तुम्हाला मी आजपर्यंत नागपुरातले गांधी म्हणतो असं वागू नका. खूप जीव तुटतो आहे. व्यापारी वृत्तीनं त्या साहित्य संघाकडे बघू नका. चांगल्या साहित्यिकांना जगू द्या आणि लोकांच्या मनातून उतरणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. श्रीपाद भालचंद्र जोशींची मुलाखत ऐका, अन्यथा मी त्यावर पुढे विस्तृत सांगणारच आहे. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.